कधी एकटेपणा जाणवला की सहज झाडांबरोबर बसून मला आपुलकी वाटते. म्हणून आज सहज मनात विचार आला की चला झाडांबरोबर काही वेळ घालवूया. हे झाड पाहिलंत का? हे पानफुटीचे झाड आहे. याला औषधी वनस्पतीमध्ये एक वरदान म्हणून मानले जाते, कारण याचे उपाय आहेत ते खूप रोगांवर आहेत. जसे की मायग्रेनमध्ये आपले डोके दुखते, त्याच्यानंतर किडनी स्टोन, तसेच आपण जखम सावरण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो. जर समजा कोणाचे मायग्रेनवर जास्त डोकं दुखत असेल तर तेव्हा या पानांची आपण पेस्ट करून डोक्यावर लावू शकतो लेप म्हणून. किंवा समजा कोणाला जास्त जखम झाली असेल तर ती जखम सावरण्यासाठी या पानांना आपण उकळवून याची पेस्ट करायची आणि ती त्या जखमावर लावायची, जेणेकरून जखम लवकर सावरली जाते. तसेच याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय हा म्हणजे किडनी स्टोनवर केला जातो. जेव्हा आपल्याला समजा कोणाला किडनी स्टोनचा जास्त त्रास होत असेल तेव्हा आपण रोज सकाळी उठून पानफुटीचे एक पान उपाशी पोटी खाल्ल्याने आपल्याला किडनी स्टोनचा त्रास हा अगदी नाहीसा सारखा होऊन जातो. तर म्हणून याला खूप असं म्हणजे औषधी वनस्पतीमध्ये वरदान मानले जाते. आमच्या आवळ्याच्या झाडावर अशा प्रकारच्या आळ्या झाल्या आहेत. 15 दिवसांपूर्वी अशाच पण थोड्या मोठ्या 20-25 आळ्या आम्ही काढल्या होत्या. पण आता परत या आळ्या आम्हाला झाडावर दिसत आहे. तुम्ही बघू शकता त्यांचा आकार व रंग हा आवळ्याच्या झाडाच्या ज्या लहान फांद्या असतात त्यांच्यासारखा दिसतो. तर काल मी माझ्या मावशीच्या गावी गेली होती एरोंडलला, आणि तिथून मी 2 रोपं आणली आहेत. तर आता मी ती 2 रोपं लावत आहे. तर हे झाड रुक्मिणीचं झाड आहे. 15 दिवसापूर्वी मी ह्या झाडाची फांदी पाण्यात ठेवली होती आणि आता त्याला छान छोटे छोटे अशी मुळं आलेले आहेत, आणि याच्यामुळे आपली घराच्या आजूबाजूची जी हवा आहे ती शुद्ध राहते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि याला छान अशी पांढऱ्या रंगाची छोटी छोटी फुलंसुद्धा येतात, त्यामुळे अगदी सुंदर दिसते. आणि दुसरं म्हणजे हे रिओ प्लांट आहे, शोभेचं झाड आहे. याचे रंगसुद्धा छान वाटतात, मागून जांभळा आणि पुढून हिरवा रंग असा. तर हे मी मावशीकडनं आणलं आहे. तर हे आता मी लावणार आहे. आणि आता मी याला लावणार आहे. आणि मावशीकडून मी अजून एक झाडाची कटिंग घेऊन आली होती. शोभेचं झाड आहे हे. तर याला मी आता पाण्यात ठेवत आहे, आणि याला जेव्हा मुळं येतील तेव्हा याला मी परत कुंडीमध्ये लावेल.